इराणकडून पुन्हा इस्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला. पहाटे 3 वाजता इराणी क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी इस्रायलमधील नागरिक बंकरमध्ये. पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवरून चर्चा. अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मोदींना पेजेकियान यांना फोन. इस्रायल इराण युद्धाचा भारताला फटका. शेअर बाजारात जवळपास 600 अंकांनी घसरला. कच्च्या तेलाच्या किमतीत देखील 3% वाढ. सांगलीमध्ये मुख्याध्यापक पित्याकडून मुलीला अमानुष मारहाण. मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू. नीटच्या सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यानं मारहाण. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी विक्रमी 88.50% मतदान. निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे असा थेट सामना. उद्या निकाल जाहीर होणार. मुंबईसह कोकण, नाशिक आणि पश्चिम घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा. पुढील 3 दिवस मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक पावसाचा अंदाज. पालघरच्या विक्रमगडमध्ये मुसळधार पावसामुळे देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली. कुंझे कचांड रस्त्यावरील पूलही पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद. संत तुकाराम महाराजांची पालखी आज यवतमध्ये तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामी असणार. खासदार सुप्रिया सुळे देखील पालखी सोहळ्यात सहभागी होणार.